ट्रिगोनोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन दोन फॉर्म्युल्यामधून 15 तयार होतात. त्यातले 4 जे आहेत महत्वाचे ते रिव्हर्स वेने गेलेत बघ. आता इथे नीट बघत आहे. 2 sin a cos b 2 sin a cos b sin of a plus b plus sin of a minus 2 cos a sin b is sin of a plus b minus sin of a. 2 cos a cos b is cos of a plus b plus cos of a minus b. आणि 2 sin a sin b is cos of a minus b minus cos of a plus. ते उलट आहे. त्या तिन्ही a plus b a minus b इथे उलट आहे. आता हे एक्झाम्पल कुठल्या फॉर्म्युल्यात बसते बघा. sin 7x into cos 3x कुठल्या बसते 1 2 3 1 sin 7x cos 3x 1 1 हे ना. हे तर नाही cos a cos cos sin sin तर नाहीये म्हणजे हे दोन तर नाहीये. मग राहिले वरचेच दोन. मग sin a cos b का cos a sin b. त्याला काय सर मल्टिप्लायच आहे. cos ला आधी घ्या sin ला नंतर घ्या हा वापरा. नाही तसं करू नका. जो मोठा नंबर आहे या दोघांच्यातला मोठा नंबर आहे त्याला आधी. म्हणजे जरी तो आपल्याला न्यूमरिकल असं दिलं समजा की इंटिग्रेशन ऑफ cos 3x into sin 7x तर sin 7x आधी लिहायचं. sin a cos b मग फॉर्म्युला काय sin a cos b चा sin of a plus b plus sin of a minus b divided by 2. तो पलीकडचा जो 2 आहे तो इकडे डिवाइड करा. किंवा याला 2 ने मल्टिप्लाय करा आणि डिवाइड करा. 2 ने मल्टिप्लाय करा डिवाइड सेम आहे. 2 ने मल्टिप्लाय केलं डिवाइड केलं 2 sin a cos b 2 sin a cos. आता काय फॉर्म्युला बसवा त्याला काय 2 sin 7x into cos 3x is equal to काय sin of 7x plus 3x plus sin of 7x minus 3x 7x plus 3x is 10x 10x sin of 10x plus 7x minus 3x is 4x 4x. इथं टाकूया I is equal to काय आला हा 1/2 बाजूलाच आहे. हा 1/2 बाजू याच्या जागेवर हे आलं काय आलं इंटिग्रेशन ऑफ sin 10x plus sin 4x सॉरी मग सेपरेट करूया 1/2 इंटिग्रेशन ऑफ sin 10x plus integration sin 4x. आता नॉर्मल आला काय 1/2 minus sin 10x चं काय minus cos x minus cos 10x upon 10 minus cos 10x upon 10 आणि पुढे प्लस काय minus cos 4x upon 4 plus एक तर या 1/2 ने आज मल्टिप्लाय करू शकतो किंवा आहे तसे इंडिव्हिज्युअलिटी करा minus cos 10x upon 20 minus cos 4x upon 8 काय आहे बघ? काय दिसतंय cos cos a sin b cos a sin b कुठला बरोबर second काय
टू कॉस ए साइन बी साइन ऑफ ए प्लस बी मायनस Sin of A minus मग आपण काय करणार याला 1/2 म्हणजे बेसिकली 2 ने मल्टिप्लाय करणार आणि 2 ने डिवाइड 2 ने मल्टिप्लाय करायचा आणि B. डिवाइड करायचं मग काय येणार तो सांग 2 cos ए sin मग त्याच्या जागी काय येणार 2 cos 7x sin 3x is equal काय sin of a plus b सांग Sin of 7x plus 3x minus sin of 7x minus 3x. काय आला हा सांगा Sin of 10x 10x minus sin of 4x. हा इथे टाक पुटिंग इट इन 1 काय आला I is equal 1 by 2 Integration integration काय sin 10x minus 10x dx minus integration of 4x dx. एक स्टेप कमी केली लक्षात येते इथे जे आपण हे टाकून मग सेपरेट केलं डायरेक्ट सेपरेट केलं चालतंय चला काय परत तसंच होतं काय 1/2 बाहेर हा sin 10x minus cos 10x upon 10 minus sin 4x minus Cos 4x upon let's see हा मायनस मायनस काय होणार plus आता मग काय करायचं प्लस वाली टर्म आली सर असं पाहिजे का लिहिलंच पाहिजे का एक्झामिनर बऱ्याच वेळा कसं होतं मग उगाच अर्धा मार्क का घालवायचा तो जनरली पॉझिटिव्ह गोष्टी आधी लिहायच्या काय मग मायनस मायनस झाला हा काय आला cos 4x upon 4 8 2 4 जा 8 minus cos 10x on 20 plus c. त्याच्यात व्हरायटी काय आहे चारच येणार cos 7x cos 3x कुठला फॉर्म Third सर पहिली प्रोसेस तीच बर आता 7x plus 3x काय 10x आणि 7x minus 3x काय 4x. मग तुम्ही डायरेक्ट असं लिहू शकता ना I is equal to 1/2 इंटिग्रेशन ऑफ 2 cos a cos b ला cos of a plus b म्हणजे काय cos Cos 10x 10x dx dx plus cos 4x 4x dx cos 4x dx मग 1/2 बाजूला काय हा cos 10x सर sin 10x sin upon 10 10x upon 10 10 plus plus sin 4x 4x upon 4 plus c. plus आहे असं ठेवलं तरी चालेल पण शक्यतो काय सांग काय Sin 10x sin 10x upon 20 plus sin 4x upon 8 8 plus c. आता ह्याच्यात cos 7x into cos 3x आणि लास्टची एक व्हरायटी काय येऊ शकते 2 sin sin ते पण पॉसिबल